गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ गुरुपरायण, एक भावस्पर्शी कथा। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। गावात श्री स्वामी समर्थ गुरुपरायण सुरू होणार होतं। मंदिरात सगळीकडे पवित्रतेचा सुगंध, भजनांचा आवाज आणि भक्तांची लगबग। पण अनया मात्र मनाने खूपच गोंधळलेली होती। नोकरीतील अडचणी, घरातील ताण आणि मनात शेवटचा उरलेला विश्वासही हलत होता। तिची आजी म्हणाली, बाळा, परायण फक्त वाचन नसतं, ते मनाचं शुद्धीकरण असतं। एक दिवस येऊन बघ। परायणाचा पहिला दिवस पुजारी महाराज स्वामींचा ग्रंथ उघडतात। पहिल्याच अध्यायात शब्द येतात, भक्ताचा ताप, चिंता आणि संकट स्वामी स्वतः दूर करतात। हे ऐकताना अनयाच्या डोळ्यात पाणी आलं, जणू तिच्यासाठी संदेश होता। तिने मनात पहिल्यांदा शांतता अनुभवली। दुसरा दिवस बदलाची चाहूल। त्या दिवशी परायणात श्रद्धा आणि सबुरी यावर कथा सांगितली गेली। महाराज म्हणाले, स्वामींची कृपा मिळवायला मोठं काही लागत नाही, फक्त मन खरं हवं। तिसरा दिवस स्वामींची कृपा। संध्याकाळी अचानक तिच्या ऑफिसमधून फोन आला। ज्या प्रोजेक्टवर महिन्यांपासून अडचण होती, तो तिच्या नावावर मंजूर झाला होता। नवीन टीम, नवीन संधी आणि बोनस सुद्धा। अनया थक्क झाली। ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या एका दिवसात सुटल्या। ती लगेच मंदिरात धावत गेली, दीप लावला आणि म्हणाली, स्वामी, ही माझी क्षमता नाही, ही तुमची कृपा आहे। परायणाचा शेवटचा दिवस, मनाचा बदल। त्या दिवशी महाराजांनी शेवटचा संदेश दिला। गुरुपरायण म्हणजे फक्त ग्रंथवाचन नाही, ते आपल्या आयुष्यात स्वामींचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प आहे। आजही अनया सांगते, गुरुपरायणाने माझं आयुष्य बदललं। समस्या संपल्या म्हणून नाही, पण त्या कशा हाताळायच्या हे स्वामींनी शिकवलं। स्वामी समर्थ महाराज जय।